नरबरे हर आज 8व्या दिवशी शिल्पानी जंगलमध्ये पूर्ण दिवस आणि फक्त अशी पाऊलवाट आहे. खाली दर्या, पुढे पहाड, आजूबाजूला कोण नाही आणि इथं कोणाचा सासूल पण नाही. आणि आम्ही नर्मदा परिक्रमावासी या जंगलात शिल्पानी पहाडी एरियामध्ये नर्मदा परिक्रमा रस्ता कापत आहो. तर बोर्ड वगैरे काही नाही आहे, कुठे कुठे बांध आहे, कुठे कुठे नाही आहे. फिरतोय आम्ही नर्मदे हर शिल्पपाणी जंगलात. आज 8व्या दिवशी परिक्रमावासींना खरं हा रस्ता सकाळी 6 वाजेपासून आम्ही चालत आहोत. रस्ता खूप बिकट आहे. हळूहळू महाराज, रस्ता दमाने चला. पाय बाबा अण्णा एकदम हळूहळू या, अजून पुढे लई बिकट रस्ता आहे. सांभाळा महाराज, हळू. हे नंदुरबार जिल्ह्यातले रनाळे गावातले छगन अण्णा, हे जळगाव जिल्ह्याचे मसाद गावाचे. चला 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 ना, निघा ना पटपट. हां पडी घ्या ते पडी घ्या, चार द्या काय पुढे काय समाया. हळू तुम्ही गाडी स्लिप. नाशिक जिल्ह्याचे कुठले बाबा? नाशिक जिल्हा, गोपेगाव, दिंडोरी तालुका, दिंडोरी जिल्हा. वाह वाह. दिंडोरी तालुका. ये गोल्लेर MP से. नाम बोलिए महाराज जी आपका? दीपक गोस्वामी. दीपक स्वामी गोस्वामी, गोस्वामी. वाह वाह, बहुत. मध्य प्रदेश. हाँ, उनके पाँव को छाला भी आ गए तो भी दिक्कत चल रही. माता उनको बहुत ताकत दे, शक्ति दे. हर हर महादेव. माता नर्मदे हर. नर्मदे हर. आज आमच्या परिक्रमेचा 8वा दिवस. आम्ही आज सकाळी 6-6:30 वाजेपासून तर आता 1 वाजले 1:05 आम्ही या शिल्पपाणी जंगलात चालतो आहे. पूर्ण पहाडी, इकडे पूर्ण पहाड आणि पूर्ण या पहाडीत आम्ही सकाळपासून चालतो आहे. चालताना मध्ये एक आश्रम होता रोडावर. त्या आश्रममध्ये आम्हाला बालभोग याने नाश्ता भेटला आणि नाश्ता करून या जंगलामध्ये चालतो. हे बळवानीचे अन्नदाता होते, गाडीत घेऊन आले होते, नाश्ता दिला. आता भगवान परमेश्वर, माता नर्मदा मैया आम्ही चालतोय. बघा नर्मदे हर. आज 8वा दिवस नर्मदा परिक्रमेचा. पण पूर्ण शिल्पपाणी जंगलात, पूर्ण पहाड, पूर्ण पहाडे. बाबा 74 वर्षाचे मसादचे, जळगाव जिल्हा परिक्रमावासी. आज शिल्पपाणी जंगलमध्ये आम्ही 6-6:30 वाजेपासून चालत आहोत. पूर्ण जंगल आहे, पायी वाट आहे फक्त. बाजूला पूर्ण दर्या, मोठे मोठे पहाड. चालत आहोत. या पहाडीमध्ये एक छोटीशी झोपडी होती, त्या माईने चहा पाजली. बघा आमची परिक्रमाची वासी मागे पुढे चालत आहोत. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. शिल्पानी जंगलात आज आम्ही 8व्या दिवशी सकाळी 9:30 ते 10 दरम्यान आलो आहेत. तरी या ठिकाणी या आश्रम आहे. आता परिक्रमाला सुरुवात झाली.